धाराशिव एक जिल्हा जिथे परंपरा, श्रम आणि जिद्द एकत्र जिवंत आहेत। मराठवाड्यात वसलेला हा जिल्हा सुमारे 3 कोटी लोकांचे घर आहे। त्यातील बहुतांश ग्रामीण भागात राहतात। आज धाराशिव केवळ आपल्या सांस्कृतिक ओळखीसाठी नाही तर बदलासाठीही ओळखला जातो। भारत सरकारने याला ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट म्हणून निवडले आहे, जिथे आरोग्य, शिक्षण आणि संधी वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत। पण आज या वाटचालीपुढे एक मोठं आव्हान उभं आहे। नॉन कम्युनिकेबल डिझीजेस म्हणजेच जीव घेणे पण टाळता येण्याजोगे आजार, जसे की उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कॅन्सर। हे आजार अनेकदा सुरुवातीस कोणतेही लक्षण न देता हळूहळू वाढतात आणि जेव्हा समजते तेव्हा वेळ निघून गेलेली असते। म्हणूनच लवकर तपासणी हीच खरी वाचवणारी लढाई आहे। मात्र NFHS 5 राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2019-21 नुसार भारतात फक्त 0.9% महिलांनी स्तन कॅन्सरची आणि 1.9 महिलांनी गर्भाशयमुख कॅन्सरची तपासणी करून घेतली आहे। ही संख्या ग्रामीण भागात तर अजूनच कमी आहे। ज्या प्रकारे स्तन व गर्भाशयमुख कॅन्सर हे भारतीय महिलांमध्ये मृत्यूस कारणीभूत ठरणारे मुख्य आजार आहेत, त्यांच्या तुलनेत ही आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे। पण धाराशिव थांबलेला नाही। इथे सुरू आहे एक आरोग्य चळवळ। गावोगाव शिबिरे, दारात येणाऱ्या आरोग्य सेविका, फिरती तपासणी पथके आणि लोकांचा सहभाग। ही फिल्म म्हणजे त्या बदलाची कथा आहे। एक जिल्हा दाखवतो आहे की लवकर तपासणी, वेळेवर उपचार आणि योग्य माहिती यांच्याद्वारे आपण आरोग्याचा नवा अध्याय लिहू शकतो। हे प्रयत्न आहेत जिल्हा प्रशासन, धाराशिव, ZP, TRIF संस्था, BPCL, CSR आणि धाराशिवच्या लोकांचे। मिशन आनंदी 7 एप्रिल 2023 रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त सुरू करण्यात आले। असंसर्गजन्य रोगांमुळे येणारे आजारपण आणि होणारे मृत्यू रोखणे हा याचा मुख्य उद्देश आहे। आजारपणात होणारे खर्च कमी करणे आणि महिलांना आरोग्यासाठी अधिक चांगले पर्याय निवडण्यास सक्षम करणे हा हेतू मिशन आनंदीचा आहे। हे मिशन 30 वर्षावरील महिलांचे उच्च रक्तदाब, मधुमेह, गर्भाशयाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग आणि तोंडाचा कर्करोग यावर काम करते। मिशन आनंदी मागच्या 1 वर्षात 4 प्रमुख घटकांवर काम करत आहे। गाव पातळीवर NCD बद्दल जनजागृती, 30 वर्ष वयावरील महिलांचे NCD रिस्क असेसमेंट, कर्करोग तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात सेंटर ऑफ एक्सलन्स आणि इतर आरोग्य केंद्रात मॉडेल NCD सेंटर, आरोग्य केंद्रात सोयी सुविधा अधिक सक्षम बनवण्यासाठी गॅप असेसमेंट स्टडी, वेगवेगळ्या स्टेक होल्डरचे NCD बद्दल कॅपॅसिटी बिल्डिंग। मागच्या 1 वर्षात 600हून अधिक गाव पातळीवर जनजागृती बैठक घेतली असून आतापर्यंत 1.25 लाख महिलांचे NCD रिस्क असेसमेंट करण्यात आली आहे। नमस्ते। ट्रान्सफॉर्मिंग रूरल इंडिया फाउंडेशन, हेल्थ डिपार्टमेंट आणि उमेदच्या माध्यमातून मिशन आनंदी असा एक सुंदर प्रोग्राम धाराशिव जिल्ह्यामध्ये आम्ही चालवतोय, ज्यामध्ये आमच्या उमेदचे जे काही प्रभाग संघ आहेत त्या प्रभाग संघांच्या माध्यमातून आरोग्य सखी हे एक मॉडेल या जिल्ह्यामध्ये राबवलं जात आहे। याचा मुख्य उद्देश हा कॅन्सर स्क्रीनिंग आणि जे काही NCD डिसीजेस आहेत, BP असेल, डायबिटीस असेल, तर त्याची तपासणी करून त्या महिला चिन्हांकित करणं आणि त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी काम करणं असा उद्देश आहे। जिल्हाभरातील 8ही तालुक्यामध्ये हे काम सुरू आहे आणि ग्रामसंघ, प्रभाग संघ व स्वयंसहायता गट स्तरापर्यंत या आरोग्य सखी आमच्या पोचत आहेत आणि तिथं स्क्रीनिंग केलं जात आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या मीटिंग्समध्ये, जसे की प्रभाग संघ बैठक असेल, ग्रामसंघाची बैठक असेल, तर तिथेही याबद्दलचा अवेअरनेस आमच्याकडून आणला जातोय। याचा मुख्य उद्देश हा, ज्या महिला बऱ्याच वेळा टाळतात किंवा लक्षणं जरी दिसत असेल तर तपासणी करण्याबाबत फार उत्साही नसतात, तर तो उत्साह त्यांच्यामध्ये निर्माण करणं किंवा त्यांच्यापर्यंत जाऊन याचा प्रचार प्रसार केला जातोय आणि एक उत्तम प्रकारे धाराशिव जिल्ह्यामध्ये ट्रिपच्या माध्यमातून तसेच हेल्थ डिपार्टमेंट आणि उमेद एक एकत्रितरित्या महिलांचं आरोग्य सुधारण्यासाठी प्रभावशाली पद्धतीने मिशन आनंदी राबवत आहेत। NCD स्क्रीनिंगच्या माध्यमातून जवळपास 1,25,000 पेक्षा जास्त महिलांची आरोग्य तपासणी आणि स्क्रीनिंग धाराशिव जिल्ह्यामध्ये करण्यात आलेलं आहे।
आणि यामध्ये ज्या संशयित आढळलेल्या आहेत त्यांच्या पुढील तपासण्या आणि उपचार यावरती सातत्याने जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, ट्रीप आणि उमेदच्या माध्यमातून काम सुरू आहे. महिलांचं आरोग्य उंचावण्यासाठी या मोहिमेचा प्रचंड मोठा उपयोग या ॲस्पिरेशनल जिल्ह्यामध्ये होत आहे. नमस्कार, माझं नाव निलिमा आहे. मी गेले 7 महिने TRI संस्थेसोबत मिशन आनंदीमध्ये काम करत आहे. मी पाडोळी प्रभाग संघामध्ये आरोग्य सखी म्हणून काम करत असून माझ्याकडे 11 गाव आहेत. मी 11 गावामध्ये 1380 महिलांची रिस्क असेसमेंट केली आहे. मी आपल्या TRI संस्थेअंतर्गत आरोग्य सखी म्हणून गाव पातळीवर काम करत आहे. तर आपल्या ह्या TRI संस्थेअंतर्गत आम्ही जे मीटिंग अटेंड करतो ते मीटिंग अटेंड करण्यासाठी आम्ही गाव पातळीवरचे जे सरपंच, आशा वर्कर, CRP ताई यांच्यासोबत संपर्क करून आम्ही महिलांच्या सोयीनुसार आणि त्यांच्या वेळेनुसार मीटिंगचं ठिकाण आणि महिलांचं एकत्रित कुठला त्यांना म्हणजे ठिकाण सुटेबल होईल त्या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र येतो. आणि आपल्या या TRI संस्थेअंतर्गत आम्ही महिलांना मीटिंगमध्ये असंसर्गजन्य जे आजार आहेत त्या आजाराचे पूर्वलक्षणे, परत त्या आजारावरचे आपण उपाययोजना आणि त्याचे लक्षणे काय आहेत त्याची आपण त्यांना त्या मीटिंगमध्ये जनजागृती करतो. आणि हा जो माझा मीटिंगचा एरिया आहे हा ग्रामीण भागातला एरिया आहे. नमस्कार, माझं नाव कल्पना दत्तात्रय खराडे. मी राहणार खेडची आहे. गेल्या 6 ते 7 महिन्यापासून मी TRI संस्थेसोबत मिशन आनंदीमध्ये काम करीत आहे. दिव्यशक्ती महिला प्रभाग संघ ह्या प्रभागात मी 7 गावात काम करीत आहे. आणि आतापर्यंत NCDचा सर्वे होता त्याच्यात मी 2135 महिलांची तपासणी करून घेतलेली आहे. त्यामध्ये महिलांनी असा थोडा रिस्पॉन्स दिला, पण पहिल्या स्टार्टिंगला जेव्हा मी गेले गावामध्ये त्या टायमाला महिलांनी असा जास्त रिस्पॉन्स दिला नाही. पण जेव्हा मी BP शुगर म्हणल्यावर महिलांनी कधी मला रिस्पॉन्स दिला नाही. पण जेव्हा मी कॅन्सरबद्दलच आले तुमच्याकडे, कॅन्सरची तुम्हाला माहिती सांगायची आहे आणि कॅन्सर कसा होतो, कसे त्याची कारणं काय, कशामुळे होतो, आपलं ते कशातनं उद्भवतो हे जेव्हा मी महिलांना सांगितलं तेव्हा महिलांनी मला रिस्पॉन्स द्यायला चालू केला. मग मी सगळ्या गावातल्या ज्या मीटिंग आहेत त्या ग्रामसंघाच्या विभागाच्या त्या मीटिंग अटेंड केल्या. त्यांना त्या मीटिंगमध्ये माहिती दिली. परत घरोघरी जाऊन मी महिलांची तपासणी केली. आणि घरोघरी जाऊन महिलांची तपासणी करत असताना मला असं एक आढळलं की ती महिला घरात एक सासू आहे, जाऊ आहे, पण घरी म्हणजे तिला स्वतःला पाळी त्रास होत होता. तिला असताना ते गाठ होती, पण तिनं आधी दाखवली पण ती दुधाची आहे म्हणून सांगितली होती. पण परत तिला त्या गाठीपासून आणखीन एक गाठ तयार व्हायली होती. तेव्हा मी तिला सांगितलं की तू आधी जर हे सांगितलं असतं तर हे झालं नसतं. पण तिला परत मी दवाखान्यात जाऊन तपासणी करायला सांगितली. तेव्हा तिनं तपासणी करून घेतली आणि तिनं आता त्याच्यावर विलाज पण चालू केलेली आहे. जेव्हा पहिल्यांदा हे तपासणी चालू केली त्या टायमाला मला ह्या गावात तर रिस्पॉन्स भेटला, पण दुसऱ्या एका गावात गेले त्या टायमाला तिथल्या महिलांनी BP शुगर तपासण्यात नकार दिला. काय म्हणल्या की आम्हाला BP शुगर असं काहीच नाही आणि कॅन्सर तर अजिबात नाही, काहीतरी आम्हाला तुम्ही अंगाला घाण लावायला लागला, गावंढळ भाषेत अशा बोलल्या, आपल्या गो लावायला काहीतरी लावून घ्यायचं असं तसं बोलल्या. आमच्या इथं आरोग्य सखी आल्या होत्या आरोग्याविषयी माहिती सांगण्यासाठी. त्यांनी आमची BP शुगर वजन पूर्ण तपासून घेतलं आमच्या गटाचे आणि त्यांनी कॅन्सरविषयी माहिती सांगितली आम्हाला, कॅन्सरचे लक्षणे सांगितले आम्हाला आणि स्तनाचे कॅन्सरचे लक्षणे सांगितले आम्हाला. त्यांनी पहिल्या वेळेस स्तनांना पूर्ण असं लहान मोठे दोन्ही स्तन एकसारखे असतात, लहान मोठे, त्यातून ती बोंडचा आतमध्ये खेचणे, परत गाठी उद्भवणे, पूर्ण ही गाठी आतमध्ये तपासून घेणं ते वगैरे सांगितले आम्हाला. परत ते सुकल्याने दिसते स्तन, असे कारणे सांगितलेत आम्हाला त्यांनी. आणि आमच्या घरी सुद्धा हे कॅन्सरचं म्हणजे प्रमाण, आमच्या सासूबाईंना झाला होता कॅन्सर, पण त्यांनी आम्हाला सांगितलेलं नाही, उशिरा कळलं त्यांनी असं म्हणजे पहिल्या वेळेस सांगितलंच नाही की मला असं रक्तस्राव चाललाय वगैरे, पोटामध्ये त्रास होता, 2 गाठी होत्या त्यांच्यामध्ये, त्यांनी आम्हाला सांगितलंच नाही.
पार लास्ट स्टेपला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं. नमस्कार, मी डॉक्टर सतीश हरिदास, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव. आज आपण जो असंसर्गजन्य रोग कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल थोडक्यात बोलणार आहे. आपल्याला माहिती आहे की पूर्वीच्या काळापासून भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये संसर्गजन्य रोगांचं प्रमाण एक मोठ्या प्रमाणावर राहिलेलं आहे. पण मागील काही वर्षापासून जो लाईफस्टाईल चेंजेस होत आहेत किंवा इतर ज्या गोष्टी होत आहेत त्याच्यामुळे असंसर्गजन्य रोगांचं प्रमाण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ज्या वेळेला संसर्गजन्य रोग खूप कमी होत आहेत त्याच गतीनं असंसर्गजन्य रोगांचं प्रमाण जे आहे ते खूप वाढतंय. त्याच्यामुळं शासनानं हा NCDचा कार्यक्रम लॉन्च केला नॅशनल लेवलवरती. धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा हा कार्यक्रम सुरुवातीला NCDचा पायलट प्रोजेक्ट हा आपल्या जिल्ह्यामध्ये 2017-18 पासून NCDचा कार्यक्रम राबवला गेला. याच्यामध्ये बेसिक काही गोष्टी आहेत. त्यामध्ये आपण 30 वर्षाच्या पुढे जी लोकसंख्या आहे आपली त्याच्यामध्ये आपण वर्षामध्ये एक वेळेला प्रत्येकाचं जे आहे ते रक्तदाब बघतो आणि मधुमेह बद्दल आपण त्याची तपासणी करतो. आणि 5 वर्षामधून एका वेळेला आपण जे काही कर्करोग आहेत त्यामध्ये 3 प्रकारचे कर्करोग आहेत. मुखाचा कर्करोग आहे, गर्भाशयाचा कर्करोग आहे आणि स्तनाचा कर्करोग आहे. असे 3 कॅन्सरच्या बद्दल सुद्धा आपण किमान 5 वर्षामधून एक वेळेला महिलांची तपासणी व्हायला पाहिजे किंवा पुरुषांची व्हायला पाहिजे. आणि BP आणि शुगर मात्र आपण दरवर्षी बघितलं पाहिजे. असा हा थोडक्यामध्ये असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम आहे. मागच्या काही वर्षामध्ये याच्यामध्ये आपण एक्सटेन्सिव्ह पद्धतीनं काम करायचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये आपल्याला ट्रिप जे NGO आहे आपल्यासोबत काम करते, ट्रान्सफॉर्मिंग रूरल इंडिया फाउंडेशन, ही खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत पण करत आहे. 2022 मध्ये आपण मिशन आनंदी या नावाने एक अभिनव प्रयोग या जिल्ह्यामध्ये सुरू केला तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेमधून. याच्यामध्ये तीव्र रक्तक्षय महिलांमधला आणि कॅन्सर ह्या 2 गोष्टी आपण त्याच्यामध्ये ठेवल्या होत्या आणि त्या माध्यमातून जवळपास 1.25 लाख महिलांची जी आहे ती आपण कर्करोगासाठी तपासणी जी आहे ती आपण करू शकतो. पुढच्या काळामध्ये आपण मिशन आनंदीला थोडंसं आणखी मॉडिफाय केलं, थोडंसं त्याला सुटेबल केलं पब्लिक स्क्रीनिंग खूप मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी आणि आशांच्या माध्यमातून एक सिंपल क्वेश्चनर तयार केला की ज्याच्यामध्ये सर्वच महिलांची तपासणी करण्यापेक्षा ज्यांना काही लक्षणं आहेत असा हाय रिस्क ग्रुप आपण आयडेंटिफाय करावा आणि त्यांचीच फक्त तपासणी आपण प्रायोरिटीने करावी. अशा पद्धतीनं आपण क्वेश्चनर बेस गेलो मिशन आनंदी टप्पा 2 मध्ये आणि त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या आशांनी स्क्रीनिंग केली आणि त्याच्यामध्ये जे काही संशयित निघाले होते त्या संशयितांची तपासणी आपण ग्रामीण रुग्णालय, उपकेंद्र, PSC अशा सर्व ठिकाणी किंवा मेडिकल कॉलेज अशा ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. आता ट्रिपनी आम्हाला आता NCD प्रोग्राम जो आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो CBAC फॉर्म असतो म्हणजे कम्युनिटी बेस्ड जो असेसमेंट आपण करतो चेकलिस्टची, त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी तो CBAC अपडेट होणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये ट्रिपने आम्हाला खूप मदत केली. डिजिटल पद्धतीने आम्हाला CBAC फॉर्म बनवून दिले आणि त्याचा फायदा असा झाला की जे अपडेशन मागील काही वर्षामध्ये CBAC मध्ये झालं नव्हतं ते अपडेशन या वर्षी आपण करू शकलो आणि त्याच्यामध्ये रिस्क असेसमेंट होऊन जो प्रायोरिटी ग्रुप आहे ज्यांना की आपण लवकर स्क्रीन करणं आवश्यक आहे अशा लोकांची स्क्रीनिंग जी आहे ते आपल्या जिल्ह्यामध्ये आता सुरू आहे. आपल्याकडं 150च्या आसपास CHO आहेत, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, आणि ते उपकेंद्र लेवलला हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने रन करत आहेत. दर शनिवारी आपण आरोग्य मेळावा आयोजित करतोय. त्यानंतर ट्रिपने आपल्या काही लोकांना हे पण केलं, ट्रेन पण केले. कॅपॅसिटी बिल्डिंग मध्ये पण ट्रिपने आपल्याला खूप मदत केलेली आहे. आता आपल्या काही गावामध्ये त्यांनी त्यांचे स्वयंसेवक नेमलेत आणि बऱ्याच जवळपास 1 लाखापेक्षा जास्त महिलांची तपासणी जी आहे ती आपल्या कर्मचारी आणि ट्रिपच्या स्वयंसेवकाच्या माध्यमातून सुद्धा आपण करतोय. असा पण सपोर्ट जो आहे. तुळजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये एक सेंटर ऑफ एक्सलन्स असा एक सेंटर पण त्यांनी या ठिकाणी चालू पण केलेलं आहे. नियर फ्युचरमध्ये ते आता लगेच फंक्शनल पण होईल. आणखीन एक प्रोजेक्ट पण आपल्याला ट्रिप कडून त्यांच्या सहकार्याने आपण करतोय. तुळजापूर आणि परांडा अशा 2 तालुक्यामध्ये जे काही आपले NCD क्लिनिक आहे ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी मी जे सांगतो ते करणं अपेक्षित आहे त्या ठिकाणी थोडंसं कॅपॅसिटी बिल्डिंग आहे, काही इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंटचं सपोर्ट आहे, प्रशिक्षण आहे. या सर्व बाबतीमध्ये ट्रिप आणि जिल्हा परिषदचा आरोग्य विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग एकत्र काम करत आहेत. येत्या काही दिवसामध्ये तो पण सपोर्ट आपल्याला मिळणार आहे. 2 तालुक्यामध्ये NCD क्लिनिकचं जे काही अपग्रेडेशन आहे किंवा त्याचं जे स्ट्रेंथनिंग आहे ते आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करू शकणार आहे आणि याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग जो आहे तो खूप जास्त आवश्यक आहे. आम्हाला खूप आनंद वाटतो की ट्रिप सारखी NGO आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मदत करते आहे. कंटिन्युअसली त्यांचा सपोर्ट आहे, आमचं त्यांचं कम्युनिकेशन खूप चांगल्या पद्धतीनं आहे. तर येत्या काळामध्ये सुद्धा आपण ट्रिपच्या माध्यमातून किंवा इतर NGOच्या माध्यमातून हा कार्यक्रम जो आहे NCDचा हा खूप चांगल्या पद्धतीने पुढे न्यायचा जो आहे तो प्रयत्न करणार आहे. थँक्यू.